अरे रे वा सूरज वा, मजा आली. कजरी माझ्याशी टक्कर घेऊ नकस. गारोळ्याचा पोर काय मी, मला हरवणं नाही ह्या जन्मात जमणार नाही. मी बी लोहाराची पोर आहे, तुझ्यासारख्या आयऱ्या गेऱ्याला हार नाही मानायची. एक दिवस नाही तुला बोटावर नाचिवलं तर माझं नाव बी कजरी नाही. जा आता घरी जा आणि बाम बीम लाव. तू बी घरी जाऊन इस्त्रीने शेकून घे. एक दिवस मी तुला जिक्कून दाखवल्या बिगर राहायची नाही. हा नाही जमायचं. सूरजला हरवणं आमच्या पोरीला कधीच नाही जमायचं. सूरज काय पुंगी वाजवतो ऐकून समधे लोक डुलायला लागतात. पण तुला का खुशी होत नाही? तुला त्याची कला पसंत नाही? नाही. पण का? कारण मी त्याला नाच गाण्याकरता लहानाचा मोठा केला नाही. मग कशा करीत? ते सांगेन मी वेळ आल्यावर. कुठवर आपण ठाकूर रघुवीर सिंगच्या तुकड्यावरती पोहोचत राहायचं आहे? काही रस्ता विस्ता काढ यार, नाहीतर काही दिवसात आपल्या दोघांची हालत भिकाऱ्यांसारखी होईल. आपके मुंह में है. हा पठ्ठा हे सगळे जेवरात विकत का नाही? आज विचार करतोय मी. गेली 25 वर्ष. 25 वर्षापूर्वी या हिऱ्या जवारांची किंमत लाखात होती. आज त्यांची किंमत करोडो रुपये आहे. आणि काही वर्षांनी विकली तर त्याचे करोडो डॉलर मिळतील. आणि भैरव, तू तर म्हणाला होतास की तुझा बिझनेस शहरात चांगला चाललाय आणि तुझा मुलगा लाखो रुपये कमवतोय. पण आता तू एकदम उतावळा झालेस. मी तर विचार केला होता की माझ्या मुलीचं लग्न तुझ्या मुलाशी लावावं. पण आता मग काय झालं? माझा कारभार तर खरोखरच आसमानाला जाऊन भिडलाय. अरे परमेश्वरानं असा हुन्नरी मुलगा दिलाय की अल्लाउद्दीनचा चिराग आहे. चिराग माती हातात घेतली त्याचं सुद्धा सोनं करील. म्हणून तर मला त्या हिरे जवाहिऱ्यांची आठवण सुद्धा होत नाही. पण आताच तर तू किती गैरसमज करून घेतलास ठाकूर तू माझ्याबद्दल. ते सगळं मी या भिकाऱ्यासाठी म्हणालो. भिकारी कोणाला म्हणतोस? है भिकारी नाही तर काय? काय दर खेपेला रघुवीरला पैशासाठी तंग करतोस. माझ्या घरी येऊन तुला हवी तेवढी रक्कम घेऊन जा. पण परत जर रघुवीरला पैशासाठी तंग केलंस तर माझ्या इतका वाईट कोणी नाही, समजलं? अरे याला काय झालं? आता तर चांगला होता. ठाकूर तू याची काळजी करू नकोस. याची प्रत्येक गरज मी भागवीन. पण जवाहीर तू आपल्याच हिशोबानं विक. चल संपत, चल चल. अरे लुच्चा, हत्या झाली. मी म्हणतो हत्या झाली. त्याच्या समोर स्वतःला महाराजा बनवून मला भिकारी बनवलास. मी म्हणतो तुझ्याकडे आहे तरी काय? अरे काय तुझ्याकडे येते तुम्हाला देणार? अरे उल्लू, आज नाही तो उद्या महाराजा बनेन. ते कसं? संपत, ठाकूर रघुवीर सिंगची मुलगी म्हणजे सोनेरी हरिण आहे आणि माझा मुलगा उत्तम शिकारी आहे. शिकारी. हा चला. पण तो तुझा मुलगा आहे, यात माझा काय फायदा होणार आहे? अरे मुलाचा मामा बनलास ना तर फायदाच फायदा आहे. मुलाचा मामा होणं मंजूर आहे, पण तुम्हाला तुझा मामा बनवू नकोस. आपके मुंह में है. नाही नाही संपत, तू माझा दोस्त आहेस आणि विनाकारण मी दोस्ताच्या पाठीत खंजीर खुपसत नसतो. चला. आमच्याकडे नोटा छापण्याचं मशीन नाहीये. ही बिलं आम्ही कशी भागवायची? दिवाणजी तुम्ही समजावत का नाही अजितला की आजकाल आम्ही ते नाही राहिलो जे आमचे बाप दादा आमच्यासाठी सोडून गेले. आपण त्यांना का नाही समजाव सरकार? वर्षानुवर्ष परदेशात राहून आलेत, त्यांना काय माहित आजकाल आपण नावाचे जमीनदार राहिलात. छोटे सरकार. I'm bad, I'm bad, I'm bad, I'm bad. Hi, Dad. इकडे ये. See you in the evening, Dad. मी म्हणतो इकडे ये. Are you okay, Dad? Oh, blood pressure. मुनीमजी, Dad साठी डॉक्टरला बोलवा. डॉक्टरची मला नाही, तुला गरज आहे. इकडे ये. Are you serious, Dad? येस. मला तुला काही महत्वाचं सांगायचंय. Okay, Dad, I'm coming, I'm coming, I'm coming, I'm coming. Yes, Dad. नीट उभा राहा. दिवाणजी तुम्ही जाऊ शकता. काय झालं डॅड? तुम्ही खूप डिस्टर्ब आहात? काय खास बात? खास बात ही आहे की ही बिलं देण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत. कम ऑन सिली ओल्ड मॅन, हा डायलॉग खूप जुना हा आहे. डायलॉग नाही, सत्य आहे. एका बँकेत 100 रुपये आहेत तर दुसरी 200 रुपये आहेत. तुझ्या मेहरबानीने ही हवेली आणि जमीन सुद्धा गहाण पडली आहे. मग या बिलांचे काय डॅड? जमीनदाराचा बेटा आहे, खूप खर्च आहे माझा. हा खर्च भागवण्याचा एकच रस्ता आहे. वर रस्ता डॅड? ठाकूर रघुवीर सिंगचा तू जावाई हो. इज ही फॉर सेल? आय मीन इज हिज डॉटर फॉर सेल? त्यांची मुलगी विकाऊ आहे.
त्यांची मुलगी विकाऊ नाही, विकाऊ आपण आहोत आपण. रेश्मा ठाकूर रघुवीर सिंगची एकुलती एक मुलगी आहे. बापाचं बेटीवर जीवापाड प्रेम आहे, तिला पटव. बसल्या जागी खजिना हातातील आपल्या एकुलती एक वारस आहे, वारस. ती मुकी लंगडी आहे का? अरे बाबा, अप्सरा आहे, लाखात एक आहे. लाडात वाढल्यामुळं थोडीशी तिरसट झालेली आहे. आणि अप्सरा नसती तरी तुझं काय बिघडलं असतं? आपल्याला तर धन दौलतीशी मतलब आहे ना. श्रीमंताच्या घरात अशा मुली म्हणजे खुर्ची टेबलासारख्या पडलेल्या असतात. काय नाव म्हणाला तिचं? रेश्मा. रेश्मा. बेबी राणी आली, बेबी राणी आली. बिबिराणी आली, बिबिराणी आली. डॅडी आमची राणी बेटी आली. कसे आहात तुम्ही डॅडी? ते काय म्हणतात ना, तुझ्या स्टाईल मध्ये ऑन टॉप ऑफ द वर्ल्ड, टॉप ऑफ द वर्ल्ड. तू कशी आहेस? सेम डॅडी, टॉप ऑफ दी वर्ल्ड. बघा यावेळी फर्स्ट येणार. त्यात काय बघायचं? मला पूर्ण खात्री आहे की माझी राणी बेटी जीवनाच्या स्पर्धेत नेहमी टॉप ऑफ द वर्ल्ड राहील. ठीक आहे, तुझं इनाम. डॅडी दैदैतीव तंतर ताता लगे ना तंतर ते प्याला तेले नाम तापिया. हे बघा काय सांगू, दुनिया सकाळी उठून मंदिरात चालले आणि ह्या अजूनही झोपल्यात. नागपंचमीच्या दिवशी नागाचं दर्शन नाही घेतलं आणि नागाला दूध नाही पाजलं तर चांगला नवरा नाही मिळणार. यांना काय माहित, अंग्रेजी शिकलेत ना. दैदैतीव तंतर ए, बावळी. लगे ना. बावळी? ही बावळी कोण आहे? तू आहेस? आणि कोण? अरे माझं नाव तर हरिबरी आहे. मग हे नवीन ना का म्हणून? इतकी नटून थटून सकाळी सकाळी कुठे ग चाललीस? टोकलत ना, दूध पाजायला जात होतो. आता कोणी पिणार नाही. तू दूध पाजायला लायक कधी झालीस? कोणाला दूध पाजायला चाललीस? नाग देवताला, ज्यांनी 25 वर्षात दूध नाही पिल्लं. हा काय म्हणतेस? बीबी राणी राघव नका, तुम्ही शिकून सुद्धा अडाणीच. ओ एडचॅप, अडाणी कुणाला का म्हणतेस? मी आधीच सांगितलं होतं, रागाव नका बीबी राणी. आज नागपंचमी आहे, सगळी दुनिया दूध घेऊन मंदिरात जाते. लोकांची गर्दी त्या नागाला बघायला होते जो गेली 25 वर्ष दर नागपंचमीच्या दिवशी मंदिरात येतो पण दूध नाही पित. बाकी सगळे नाग पितात. का? तो का नाही पित? आपण स्वतः चला बघायला. चल. बेबी राणी, आहे ना चमत्कार?